नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन सर्वे करण्यासाठी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे किंवा कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मागणीसाठी अर्ज करता येणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याशिवाय आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा आणि याचा लाभ नक्की कोणाला घेता येणार आहे याची माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती तुम्हाला भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत आता तिसऱ्यांदा अजून एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यापूर्वी मित्रांनो 30 एप्रिलपर्यंत मुदत होती, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आणि काल 15 तारीख संपल्यानंतर मित्रांनो आता 30 मेपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही नवीन सर्वे करू शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये घरकुल मागणीसाठी जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव देऊ शकता। त्याच्यानंतर तिथं जे सर्वायवर आहेत, जे सर्वे करणारे, ज्यांना कोणी नेमलेलं आहे, जे हे काम पाहत आहे ते येतील आणि तुमचा सर्वे करून जातील। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं काही कागदपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आणि चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे जॉब कार्ड। तर मित्रांनो, जॉब कार्ड कधी लागणार किंवा त्याचा उपयोग कोणत्या वेळेला करायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन। त्यानंतर मित्रांनो, या योजनेचा जो लाभ आहे, लाभ जे गरजू आहेत, जे बेघर आहेत, ज्यांनी यापूर्वी कोणत्याही आवास योजनेतून लाभ घेतलेला नाही, असे जे कुटुंब आहेत किंवा असे जे लाभार्थी आहेत या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे, तर 2 पद्धती आहेत मित्रांनो फॉर्म भरण्याच्या। पहिली पद्धत म्हणजे सेल्फ सर्वे करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे जे सर्वायवर आहेत, ज्यांना नेमलेलं आहे, त्यांच्या कर्वे तुम्ही तुमचा जो सर्वे आहे तो करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, यातील जो महत्त्वाचा पर्याय आहे, मी तुम्हाला बेस्ट पर्याय असा सांगेन की सेल्फ सर्वे करण्याऐवजी जे सर्वायवर आहेत त्यांच्याकडून तुम्ही या योजनेचा अर्ज भरलेला अत्यंत चांगला आहे। तर मित्रांनो, मी मगाशी बोललेलो होतो की जॉब कार्ड कधी आवश्यक असणार आणि कधी नसणार आहे। जर तुम्ही सेल्फ सर्वे करत असाल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जॉब कार्ड असणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्डचा नंबर हा टाकावा लागणार आहे आणि जर तुम्ही सर्वायवर करून जर या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन सर्वे करत असाल तर मात्र त्या ठिकाणी हे जे जॉब कार्ड आहे ते आवश्यक नाही। तर मित्रांनो, सर्वायवरकडून तुम्ही फॉर्म भरा, मी यासाठीच म्हणतोय की सेल्फ सर्वे केल्यानंतर मित्रांनो त्याची अगदी बारकाईने तपासणी केली जाणार आहे। परंतु सर्वायवर हे स्वतः तुमच्या घरी येऊन जे आहे ती माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि शक्यतो त्यांच्याकडून भरलेले फॉर्म जे आहेत ते मंजूर होण्याचे चान्सेस जे आहेत ते थोडेसे जास्त आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही सेल्फ सर्वे करण्यापेक्षा जे सर्वायवर आहेत त्यांच्यामार्फत जर सर्वे केला तर तुमच्यासाठी ते फायद्याचं असणार आहे। तर मित्रांनो, तारीख वाढवण्यात आलेली आहे, तर त्या तारखेपूर्वी आता यानंतर मित्रांनो तारीख वाढेल का न वाढेल सांगता येत नाही। कारण का, तर आत्तापर्यंतच 3 वेळा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे। तर मित्रांनो, वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर ही आवश्यक कागदपत्रे मी मागे सांगितली त्या पद्धतीने जमा करून तुम्ही या नवीन सर्वेचा लाभ घ्या। जे खरंच बेघर आहेत त्यांनी तर आवर्जून लवकरात लवकर कागदपत्रे काढून घ्यावीत आणि या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरावा। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची अशी माहिती।
माहिती आवडल्यास तुमच्या गावातील जे WhatsApp ग्रुप आहेत किंवा तुमचे जे मित्र आहेत किंवा जे पाहुणे आहेत, जे नातलग आहेत, इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या योजनेविषयी माहिती भेटत राहील.